नमस्कार. कसे आहात? तुम्हाला प्रॅक्टिकल परीक्षेचं टेन्शन आलंय, बरोबर ना? आणि त्यात वायवाची तयारी कशी करायची हा मोठा प्रश्न पडलाय. मी स्वतः माझ्या टीचिंग एक्सपिरियन्समध्ये एक्सटर्नल म्हणून विद्यार्थ्यांच्या वायवा घेतल्या आहेत. त्यामुळे मला नक्की माहिती आहे की एक्सटर्नल एक्झामिनरला तुमच्याकडून काय अपेक्षित असतं. काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला DBMS म्हणजेच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम या सब्जेक्टच्या वायवासाठी सर्वात महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची सोपी परफेक्ट उत्तरं सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमची वायवाची तयारी नक्की पक्की होईल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण असे एक्झाम रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवर येत राहतील. चला सुरुवात करूया. एक्झामिनर नेहमी बेसिक्स पासून सुरुवात करतो. पहिलाच प्रश्न हा असतो, DDL आणि DML या कमांड्समध्ये काय फरक आहे? DDL डेटा डेफिनेशन लँग्वेज कमांड्स डेटाबेसचं स्ट्रक्चर म्हणजेच रचना बनवण्यासाठी किंवा बदलण्यासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल क्रिएट, अल्टर आणि ड्रॉप या कमांड. तर DML म्हणजेच डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज या कमांड्स टेबलमधल्या डेटावर काम करण्यासाठी वापरतात. फॉर एक्झाम्पल इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट. आता DDL आणि DML यातलाच एक गोंधळात टाकणारा प्रश्न सांगते. डिलीट, ट्रंकेट आणि ड्रॉप यामध्ये काय फरक आहे? हा खूप महत्त्वाचा फरक आहे. ड्रॉप हा DDL कमांड आहे. तो संपूर्ण टेबलला त्याच्या स्ट्रक्चर सहित डेटाबेसमधून कायमचा काढून टाकतो. ट्रंकेट हा सुद्धा DDL कमांड आहे. तो टेबलमधला सगळा डेटा एका फटक्यात काढून टाकतो, पण टेबलचं स्ट्रक्चर तसंच राहतं. आणि डिलीट हा DML कमांड आहे, जो व्हेअर क्लॉज वापरून ओळी म्हणजे रोज डिलीट करतो. हा रोल आउट करता येतो. पुढचा प्रश्न येतो, DCL आणि TCL या कमांड्स कशासाठी वापरतात? DCL म्हणजेच डेटा कंट्रोल लँग्वेज. ह्या कमांड्स डेटाबेस युजरला परमिशन देण्यासाठी किंवा काढून घेण्यासाठी वापरतात. यात ग्रँड आणि रिवोक हे मुख्य कमांड्स आहेत. TCL म्हणजेच ट्रान्झिशन कंट्रोल लँग्वेज. या कमांड्स DML ऑपरेशन्सचे ट्रान्झिशन्स मॅनेज करतात. यात कमिट, रोलबॅक आणि सेव्ह पॉइंट या कमांड येतात. आता बघूया डेटा रिट्रीव्ह करण्यावरचे काही प्रश्न. व्हेअर आणि हॅव्हिंग या दोन क्लॉज मध्ये काय फरक आहे? व्हेअर क्लॉज हा ग्रुप करण्यापूर्वी रोज फिल्टर करण्यासाठी वापरला जातो. तर हॅव्हिंग क्लॉज हा ग्रुप बाय वापरल्यानंतर ग्रुप्स फिल्टर करण्यासाठी वापरला जातो. हॅव्हिंग क्लॉज आपण ॲग्रिगेट फंक्शन सोबत वापरू शकतो, पण व्हेअर वापरू शकत नाही. पुढचा प्रश्न, ॲग्रिगेट फंक्शन्स म्हणजे काय? याचे 3 उदाहरणं द्या. ॲग्रिगेट फंक्शन अशा फंक्शन्स आहेत ज्या अनेक रोज कॅल्क्युलेशन करून एकच रिझल्ट देतात. फॉर एक्झाम्पल सम आकड्यांची बेरीज करण्यासाठी वापरलं जातं. ॲव्हरेज हे नंबर्सचं ॲव्हरेज काढण्यासाठी वापरलं जातं. आणि काउंट रोजची संख्या मोजण्यासाठी तुम्ही काउंट वापरू शकता. याच सोबत तुम्ही मिनिमम आणि मॅक्झिमम हे सुद्धा एक्झाम्पल देऊ शकता. पुढचा प्रश्न, काउंटर ॲस्ट्रॅक्ट आणि काउंटर कॉलम नेम यामध्ये काय फरक आहे? काउंट ॲस्ट्रॅक्ट हे टेबलमधल्या सगळ्या ओळी मोजतो, जरी त्यात नल व्हॅल्यू असल्या तरी. तर काउंटर कॉलम नेम हे फक्त त्या कॉलम मधल्या नॉन नल ज्या रिकाम्या नाहीत त्या व्हॅल्यूज मोजतो. डेटाबेसमध्ये एकापेक्षा जास्त टेबल्स असतात, म्हणून जॉईंट्सवर प्रश्न नक्कीच येतो. पुढचा प्रश्न येतो, SQL मध्ये जॉईंट्स का वापरतात? जेव्हा आपल्याला 2 किंवा अधिक टेबल्स मधला डेटा एकत्र करून बघायचा असतो तेव्हा आपण जॉईंट्स वापरतो. हे 2 टेबल्स मधल्या कॉमन कॉलवर आधारित आहे, जसं की प्रायमरी की आणि फॉरेन की. पुढचा प्रश्न, इनर जॉईन आणि आउटर जॉईन मध्ये काय फरक आहे? इनर जॉईन किंवा इक्वी जॉईन फक्त दोन्ही टेबल्स मध्ये मॅच होणारा डेटा दाखवतो. तर आउटर जॉईन जसं की लेफ्ट किंवा राईट जॉईन हा एका टेबलचा सगळा डेटा आणि दुसऱ्या टेबलचा फक्त मॅच होणारा डेटा हे दाखवतो. जिथं डेटा मॅच होत नाही तिथं नल व्हॅल्यू दिसते.
पुढचा प्रश्न आहे, व्ह्यू म्हणजे काय? ते खरं टेबल असतं का? याचं उत्तर आहे नाही. व्ह्यू हे खरं टेबल नसतं. ते एक व्हर्च्युअल टेबल असतं जे एका SQL क्वेरीवर आधारित असतं. व्ह्यू डेटा स्टोअर करत नाही. हे बऱ्याचदा सिक्युरिटीसाठी किंवा संवेदनशील माहिती लपवण्यासाठी वापरलं जातं. जर तुमच्या सिलेबसमध्ये PL किंवा SQL असेल तर हे प्रश्न चुकवू नका. कर्सर म्हणजे काय? कर्सर हा एक पॉइंटर असतो जो मेमरी एरियाकडे पॉइंट करतो. जेव्हा एखादी SQL क्वेरी एकापेक्षा जास्त ओळी परत करते तेव्हा कर्सर त्या ओळींना म्हणजेच रोजला एक एक करून प्रोसेस करण्यासाठी वापरला जातो. पुढचा प्रश्न, इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट कर्सर मध्ये काय फरक आहे? इम्प्लिसिट कर्सर हा ओरॅकलद्वारे DML ऑपरेशनसाठी जसे इन्सर्ट, अपडेट ऑटोमॅटिकली बनवला जातो. तर इम्प्लिसिट कर्सर हा प्रोग्रामरला स्वतः डिक्लेअर करावा लागतो, खास करून जेव्हा सिलेक्ट क्वेरी अनेक रोज परत करत असते. आणि हे शेवटचे 2 प्रश्न सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. प्रोसिजर आणि फंक्शन यामध्ये काय फरक आहे? दोन्ही PL और SQL ब्लॉक्समध्ये आहेत, पण मुख्य फरक हा आहे की फंक्शन नेहमी एक व्हॅल्यू रिटर्न करतो जी आपण वापरू शकतो. तर प्रोसिजर एखादी क्रिया म्हणजेच ॲक्शन करण्यासाठी वापरतात. ते व्हॅल्यू रिटर्न करेलच असं नाही, जरी ते आउट पॅरामीटर्स वापरू शकतो तरी. पुढचा प्रश्न, ट्रिगर म्हणजे काय? ट्रिगर हा एक स्पेशल कोड ब्लॉक आहे जो एखाद्या टेबलवर इन्सर्ट, अपडेट किंवा डिलीट यासारखा इव्हेंट घडल्यावर ऑटोमॅटिकली रन होतो. हे बऱ्याचदा डेटा इंटिग्रिटी किंवा क्लिष्ट बिझनेस रूल्स लागू करण्यासाठी वापरले जातात. तर स्टुडंट्स, हे होते 13 सर्वात महत्त्वाचे DBMS वायवा क्वेश्चन. मी आशा करते की तुमची रिव्हिजन झाली असेल. DDL, DML मधला फरक, जॉईंट्स, कर्सर आणि ट्रिगर हे टॉपिक्स पक्के करा. तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.